ज्यांनी सुरुवातीला अतिशय जोरात भाषण केले या ठिकाणी आणि आपल्या सगळ्यांना उत्स्फूर्तता निर्माण केली, ते आपले या विभागाचे अध्यक्ष कुठे गेले काका चव्हाण, सचिन दोडके ज्यांनी मागच्या वेळी अतिशय चांगली लढाई केली, नवनाथ पारगे ज्यांना लोकांनी इथपर्यंत जमिनीवर टेकूच दिलं नाही, आणि बाळासाहेब धनकवडे, सुनील खांदवे आणि अजिंक्य पालकर. आज पहिल्यांदा मगाशी एक महत्वाची घटना या ठिकाणी घडली, ती म्हणजे भारतीय जनता पक्षात 2012 पासून जे काम करत होते आणि शहर भारतीय जनता पक्षाच्या सेक्रेटरी चिटणीस म्हणून ते अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम करत होते, लोहगावचे आहेत, त्या सुनील खांदवे त्यांना मास्तर म्हणतात, त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादीत मी या निमित्ताने स्वागत करतो. त्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश झाला. खरं म्हणजे त्यांनाही बोलायला द्यायचं होतं, पण आता वेळ एवढी चालली आहे, त्यांच्या लोहगावला जाऊन सभा घेऊ आपण एकदा. आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे. काल सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी गडाच्या पायथ्याच्या पहिल्या पारीचं दर्शन घेऊन आम्ही ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केलेली आहे. 5 वर्षापूर्वी अशी यात्रा झाली, लोक 20-22च राष्ट्रवादीचे आमदार येतील असं सांगायचे. अमोल कोल्हे आणि आम्ही जी शिवस्वराज्य यात्रा काढली त्यामुळं महाराष्ट्रात तेव्हा 20-22 नाही, आमचे मोजून 54 आमदार निवडून आले. 5 वर्षात पुलाखालून बरेच पाणी निघून गेले. त्यावेळी व्यासपीठावर असणारे बरेच लोक निघून गेलेले आहेत. पवार साहेबांना साथ देणारे सच्चे कार्यकर्ते आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शिल्लक राहिलेले आहेत. लोकांना वाटायचं आता यांचं काय होणार आहे, सगळेच निघून गेलेले असल्यामुळे यांना कोण विचारतो. लोक खासगीत आम्हाला सांगायचे तुमचं काय आता खरं नाही पुढं. पण शरद पवार साहेबांच्या नावातली ताकद या लोकांना कधी कळली नाही असं मी म्हणेन. लोकसभेमध्ये फक्त 10 जागा आम्ही निवडून घेतल्या. आम्ही 14 जागा घेणार होतो, पण पवार साहेबांनी 4 पावलं माघार घेतली. आमच्या मित्र पक्षांना फार त्यांचा आग्रह होता, त्या ठिकाणी आम्ही जागा सोडल्या. 10 जागांमध्ये 8 जागा निवडून आल्या. 9वी जागाही निवडून आल्याचीच आहे सातारची, कारण 37,000 मतं पिपाणीला गेली आणि 35,000 मतांनी आपली सीट पडली. त्यामुळे 2,000 मता आपल्याला पिपाणी चिन्ह नसतं तर आपल्याला ती सगळी मतं पडली असती. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळे खडबडून जागे झाले की 10 जागा घेतल्या आणि 9 जागा जवळपास निवडून यांनी आणल्या. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 48 मधले मित्रांनो 31 भारतीय जनता पक्षाचा पराभव करून खासदार निवडून आले. 400च्या पार जाणारा वारू 240 वरच थांबला. आज नरेंद्र मोदी सरकार म्हणत नाही. गाड्या फिरल्या महाराष्ट्रात, खेडेगावात गाड्या फिरायच्या, त्याच्यावर मोदी सरकार हे देणार ते देणार. आपली महाराष्ट्रातली पोरं गाड्या अडवायच्या आणि गाड्या गावाच्या बाहेर घालवायच्या. हे मोदी सरकार लिहिले हे आम्हाला मान्य नाही, भारत सरकार म्हणा म्हणून.
आज मोदीच स्वतःला मोदी सरकार म्हणत नाहीत, आता एनडीए सरकार म्हणतात. दोघांचा आधार त्यांनी घेतला, एक नितीश कुमार आणि दुसरे चंद्रबाबू नायडू. नितीश कुमार एवढ्या वेळेला पलटी मारलेली आहे ह्या माणसानं की कधी गडी पलटी मारेल ते मोदी साहेबांनाही कळणार नाही. चंद्रबाबू नायडू देखील काही वेगळा नाही. या दोघांनाही 6 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी शिव्या घातल्यात या भारतीय जनता पक्षवाल्यांनी. त्यांना शिव्या घातल्यात, त्यांच्या सरकारचा त्या राज्यात जाऊन निषेध वेगवेगळ्या स्तरावर केलाय. त्यांच्याचकडे भीक मागण्याची पाळी आली. आता ह्या दोघांच्या टीकेवर भारताचं सरकार उभं आहे आणि म्हणून कधीही दिल्लीचं सरकार पडू शकतं आणि देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं. वेळ आज आहे. 6 महिन्याने, वर्षभराने, 1.5 वर्षाने ते नितीश कुमार आणि चंद्रबाबूच्या मनावर आहे. आपल्या सगळ्यांना आता 3 महिन्यानंतर विधानसभेला तोंड द्यायचे. महाराष्ट्र सरकारमध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना त्रास. एक बहीण सुखात नव्हती. एवढे मागे लागलेले बहिणींच्या की बहिणींबद्दल आपलं काही प्रेम आहे असं वाटतच नव्हतं. पण आज लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले. पण हे सगळे लाडके 3 महिन्यासाठीच आहेत. टाइम पिरियड 3 महिने. ज्या दिवशी मतदान होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी लाडके हा शब्द निघून जाईल आणि मग परत मूळ पदावर गडी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना याच्यात तपशिलात बघा. अमोल कोल्हे साहेबांनी मगाशी अतिशय मार्मिक शब्दात तुम्हाला कविता म्हणून दाखवली. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं या सरकारच्या मित्रांनो आता बरीच विरोधात गेलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकांना असं वाटायचं नव्हतं की हे जातील. पण आता उत्स्फूर्तपणाने कंपाऊंडच्या बाहेर उभे राहून आमची भाषणं जी ऐकायचे पूर्वी ते कंपाऊंडच्या आत येऊन भाषणं ऐकायला लागली. बिल्डिंगी घरात बसून भाषणं ऐकायची ती गॅलरीत येऊन ऐकायला लागली. रस्त्यानं जाताना 2-4 हात वर व्हायचे, आता 100 हात वर व्हायला लागले. लोकांच्या मनात महाराष्ट्रातलं हे सरकार घालवायचं हा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेनं केलाय. तुम्ही काहीही कितीही वाटा, घेणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे तुमचं 3 महिन्याचंच आयुष्य आहे. उशिरा सुचलेलं शहाणपण याच्याशिवाय याला काही अर्थ नाही. पण आता सांगायला सुरुवात झाली आहे, आम्हाला मतं द्या, आमच्या नावासमोर, आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा, म्हणजे या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू. आम्ही जर गेलो तर योजना कोण चालू ठेवणार? मी आमच्या आया बहिणींना महाराष्ट्रातल्या विश्वास देतो की या योजना यांनी विचार न करता राबवलेल्या आहेत. आम्ही विचारपूर्वक आमच्या आया बहिणींच्या या योजना अधिक समृद्ध करू, चांगल्या पद्धतीनं चालू, सकारात्मक राज्य करण्याची मानसिकता शरद पवार साहेबांनी आम्हाला सुचवलेली आहे. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या बहिणींना आज जे मिळतंय त्याच्यात अतिशय उत्तमपणानं त्यांना आनंद होईल अशी सेवा करण्याची व्यवस्था त्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही काही चिंता करू नका. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ना, त्याला अजून बजेटमध्ये हेड नाहीये. हेड 46,000 कोटी रुपये द्यायला निघालेत, पण बजेटमध्ये हेड ओपन नाही केलेलं. पहाटे सुचलेली ही योजना आहे. एक कागद भाषण करताना मंत्री महोदयांच्या हातात आला आणि तो त्यांनी वाचला. त्यामुळे बजेटला हेड नाहीये.
46,000 कोटी रुपये कशाला म्हणतात ते देताना आमची एवढीच विनंती आहे, मागच्या वर्षी असंच काय काय केलं आणि राज्यातल्या सामाजिक न्याय विभाग आमचे पंडित कांबळे सारखे ओरडत असतात, त्या सामाजिक न्याय विभागाला अन्याय होतोय म्हणून त्या सामाजिक न्याय विभागाचे पैसे यांनी कमी केले. मागच्या वर्षी आदिवासी विभागाचे यांनी पैसे कमी केले आणि या वर्षी देखील फाईल गेली की सांगतात ती योजना चालू आहे, दुसरी कुठली फाईल पाठवू नका. आणि म्हणून मी सातत सांगतोय की 3 महिन्याचा प्रसंग आहे हा. 3 महिन्यात जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही घ्या, तेवढे जे वाटतायत तेवढे वाटतायत, पण एक लक्षात घ्या, ते खिशातनं देत नाहीत, तुमच्या खिशातनं जे काढले तेच परत देतात. 50,000 रुपये महिन्याला तुम्ही घर चालवायला खर्च करता ना, त्यावेळी 18% सरासरी जीएसटीने तुमच्या खिशातले 9-10 हजार रुपये सरकार घेतच. 50,000 रुपये 1 लाख रुपयात तुम्ही घर चालवलं तर 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला तुम्ही देताय जीएसटी मध्ये सरासरीनं. त्यामुळे आपल्या खिशातनं काढून आपल्यालाच देतायत. याच्यातनं आपण जरा शहाणं व्हायला पाहिजे. कुणी राजा एवढा सहजासहजी उदार होत नाही, पूर्वीचे राजे उदार असायचे. आणि म्हणून मगाशी जे नाट्य होतं इथं बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, मगाशी छोटंसं नाट्य इथं 30-35 मिनिटाचं होतं, त्यात अनेक तुम्हाला आम्हाला जे सांगायचं ते सांगण्याची व्यवस्था झाली. त्यामुळे जास्त मी भाषण करत नाही. मी तुमचं हार्दिक अभिनंदन करेन. काका चव्हाण, काका ऐका ना माझं भाषण. अभिनंदन काका चव्हाण मी तुमचं यासाठी करेन की तुम्ही सुप्रिया ताईंना या मतदारसंघाचा लीड बराच कमी करून विजयी करून देण्यासाठी फार मोठा हातभार लावला. आणि खडकवासलाच्या जनतेनं देखील ही आमची बहीण उत्तमपणाने लोकसभेत जाते, काम करते, आदर्श काम करते, संसद रत्न मिळवते, एकदा नाही अनेकदा मिळवते. आणि हीच आमची बहीण दिल्लीला गेली पाहिजे या विश्वासानं खडकवासल्याच्या सगळ्या सुशिक्षित सगळ्या मान्यवरांनी आणि ग्रामीण भागात आमच्या बहिणी इथं फार मोठ्या प्रमाणात आल्यात, त्या सगळ्यांनी फार मोठी साथ दिली. तुमचे आभार मानावेत तेवढे मी भगिनींनो फार मोठ्या प्रमाणात आभार मानले पाहिजे. आज पुढच्या काळात आम्ही शिवस्वराज्य यात्रा सगळ्या महाराष्ट्रात उद्यापासून घेऊन जातो. ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रात जात असताना आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेचं जागरण करणार आहे. महाराष्ट्रामध्ये या सरकारने काय काय उद्योग केलेले आहेत हे सांगण्याचं काम करणार आहे. मी कुणाचं तरी भाषण ऐकलं, फॉक्सकॉन महाराष्ट्राच्या बाहेर गेला, तळेगावला आला असता तर 1.5-2 लाख मुलांना हाताला काम मिळालं असतं. याची जिम्मेदारी ह्या सरकारचीच. एअरबस बाहेर गेलं याची जिम्मेदारी ह्याच सरकारची. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले, महाराष्ट्रातली बेकारी वाढवून गेले. आता हे म्हणतायत काय खोटा प्रचार करतायत. आमच्याकडे 40,000 कोटीचे 2 प्रकल्प जीएसडब्ल्यू आणणार आहे. व्हेरी गुड. जरा डिटेल सांगा. कुठं जमीन जीएसडब्ल्यूने घेतली ते सांगा. कोणत्या प्रकारचे प्रकल्प येणार आहेत ते सांगा. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात हे प्रकल्प देण्याचा निर्णय झाला हे सांगा. काही एमओयू तुम्ही केलाय का ह्याची आम्हाला जरा माहिती द्या. आम्हाला उत्सुकता आहे, चांगलं व्हावं महाराष्ट्राचं आणि आलेच पाहिजेत प्रकल्प. ही सगळी माहिती आपण जर सांगितली तर महाराष्ट्र आपल्यावर विश्वास ठेवेल. कारण आपली परंपरा अशी आहे की बोलायचं, सांगायचं आणि निघून जायचं. माईक ऐकल्यावर माणसांना महाराष्ट्राला कळलं ह्यांची प्रवृत्ती तिघांची कशी आहे. आणि म्हणून माझी मित्रांनो एकच विनंती आहे, आपल्या घरातली महागाई यांच्यामुळे आहे. महागाई एवढी झालेली आहे त्याच्यावर कर आकारतात. ते 5%, 12%, 18%, 24%, 28%. आपल्या पोराला मोटरसायकल घ्यायला गेलं 1 लाख रुपये पडले
तर 28,000 रुपये राज्य आणि केंद्र सरकारला भरायची पाळी येते. हेलिकॉप्टर घ्यायला जर तुमच्यातला कोणी खडकवासलाचा गेला तर त्याला 28% नाही, त्याला फक्त 5% भरावे लागतात. आम्ही महाराष्ट्रामध्ये काम केले. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स येताना आम्ही फार प्रचंड मेहनत त्यात घेतली. त्यावेळी गोरगरिबांच्या चपलांपासून, साड्यांपासून, कपड्यांपासून, टोपीपासून अन्न पदार्थ सगळे व्हॅटच्या बाहेर ठेवलेले. कशावरही कर लावण्याचं पाप आम्ही केलेलं नव्हतं. पण जीएसटी मध्ये सगळ्यांवर कर आहे. गरिबांच्याकडून या देशामध्ये गरिबात खालच्या स्तरावरच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्याकडून या देशात 50%पेक्षा जास्त कर गोळा केला जातो. मध्यमवर्गीयांच्याकडून 40% कर गोळा केला जातो. आणि उच्चवर्णीय श्रीमंत वर्गाकडून या देशामध्ये 7-8% कर गोळा केला जातो. कारण सर्व दैनंदिन जीवनात वापरायच्या वस्तूंवर जीएसटी बसवलंय. तुमच्या घरातली बेकारी, तरुण पोरग नोकरी लागत नाही, त्यालाही हेच जबाबदार आहे. कारण यांच्या काळामध्ये महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले. परिणाम हा झाला की आपल्या अँसिलरी युनिट्स पण वाढल्या असत्या, त्या वाढत नाहीत. आता महिंद्रा कंपनीचा एक प्रकल्प आता दुसऱ्या राज्यात चाललेला आहे. मला वाटतं नाशिकला. दुसऱ्या राज्यात चाललेला आहे. कोण म्हणतं गुजरातला चाललाय, गुजरातला चाललाय म्हटलं तो गेलाच. ह्यांची छातीच नाही बोलायची गुजरातच्या विरोधात. ताकदच नाही गुजरातच्या विरोधात बोलायची. म्हणून आम्ही म्हणतो दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही. आम्ही का म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाणाने आम्ही वागू, तर महाराष्ट्राच्या विरोधात कोणतीही गोष्ट केंद्राने किंवा कुणीही केली तरी महाराष्ट्रात आम्ही सगळे न झुकणारी लोक, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक त्याच्यावर आवाज उठवू. फॉक्सकॉन सारखा प्रकल्प बाहेर गेला तर गेलेला प्रकल्प खेचून आणण्याची ताकद आमच्यासारख्या सगळ्यांची आहे. आणि हेच आम्हाला शरद पवार साहेबांनी धडे दिलेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या सरकारची ही परिस्थिती नाही. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, हे राज्य बदलायचं असेल, राज्यकर्ते बदलायचे असतील तर उद्याच्या निवडणुकांमध्ये सगळी प्रलोभनं एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला न्याय, समता, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, शरद पवार साहेबांची आपल्या सगळ्यांना दिलेली शिकवणूक आणि महाराष्ट्रानं त्यांना दिलेला लोकसभेतला पाठिंबा, हे सगळं आपल्या बाजूने आहे. आपला विजय, उद्याच्या महाविकास आघाडीचा विजय महाराष्ट्रातल्या विधानसभेत होणार आहे. माझी स्वतःची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन आलोय, खात्री आहे 170 ते 175 जागा महाविकास आघाडीचा निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांनाही माहिती आहे. मग आता काय, 4 जण खडकवासल्यात इच्छुक आहेत का? मग दोघांना जरा हाताळा, काहीतरी द्या. अपक्ष उभा राहतोय का बघा, म्हणजे ह्यांचा उमेदवार पडेल, त्यांची मतं विभागतील. पैशाचं तर काय पाऊसच आहे, त्याला काय डगफुटी आहे पैशाची. आणि त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडे बंडखोऱ्या कशा होतील, महाविकास आघाडीची एकी कशी दूर होईल, हे आता सध्या प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून मी आपणा मित्रांनो, आपणा सर्वांना विनंती करेन की सावध रहा. तुम्ही 4 जण इच्छुक आहात, तुमच्या 4घांचा पक्षाला आदर आहे. आपण एकत्रित बसू आणि योग्य निकाल घेऊ. जो निवडून येणार आहे त्याला उभा करायचं, हे आपलं धोरण आहे. त्यामुळे तुम्ही सगळे वाजत गाजत आलात, तुमचं पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्वागत. पण जे मेरिट न होईल, आणि मेरिट तपासायची व्यवस्था आहे ते मी तुम्हाला दाखवेन. असं काही नाही की मी म्हणून तेच मेरिट, असलं काय भानगड नाही. आपली ट्रान्सपरंट व्यवस्था आहे, ट्रान्सपरंट व्यवस्था आहे. आणि तुम्ही म्हणाल ते दाखवू. आम्ही तुमच्या सगळ्यांना 4घांना समोर घेऊन बसून दाखवेन. पण काका चव्हाण साहेब, एवढी मोठी सभा आज बोलवली, सगळ्यांना बोलवलं, इच्छुकांना, सगळे कार्यकर्ते प्रमुख इथं आहेत. आता आपल्याला पक्ष संघटना इथं ठामपणानं उभा करायची. तुम्ही पक्ष संघटना बांधणीच्या कामाला लागा. निवडणुका या संघटनेच्या जीवावर आपण जिंकू शकू.
ही जागा 100% आपली आहे. ही जागा आपणच लढवणार आहे. आणि ही लढवत असताना महाविकास आघाडीचा कन्सेंट अजून मिळालेला नाही, म्हणून मी याच्यात माझी जास्त मतं देणे योग्य नाही. महाविकास आघाडीचं कन्सेंट झाल्यानंतर इथं येऊन आपण चर्चा करू किंवा तुम्हाला बोलवेन. पण कुठल्याही परिस्थितीत सगळ्यांनी एकसंघ राहा. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुप्रियाताईंना जे मतदान झालेलं आहे ते त्यांच्या कर्तबगारीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या कष्टाने झालेलं आहे. आता पुढची परीक्षा पण खडकवासला मतदारसंघात काहीही झालं तरी इथली सीट आली पाहिजे. पडेल ती किंमत देऊन आपण सगळे एकसंघ राहू आणि ही सीट आणण्याचं काम करू. पुन्हा एकदा आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलात. सुप्रियाताई त्यांच्या मतदारसंघात येण्याची मला संधी फार क्वचित देतात, ती आज मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी काल परवा जे अधिवेशन संपलं त्यात काय भाषणं केली तुम्ही ऐकली की नाही. समोरच्या सत्तारूढ पक्षाला घाम फोडणारी भाषणं ताईंनी केली, डॉक्टर अमोल कोल्हेंनी केली. ह्या दोघांच्या बरोबर आता आमचे 6 जण स्पर्धा करतायत. बजरंग बाप्पाने विमानतळ मागितला बीडला आणि बजरंग बाप्पा म्हणतो साहेब डिसेंबर जानेवारी पर्यंत मी रेल्वे पोहोचवतोच बीडला. ट्रायल झाली ना. बजरंग बाप्पा खासदार होत आहेत म्हणून ती रेल्वे पोचते आहे, हे लक्षात घ्या बीडकरांनी. आता हे दुसरी स्टोरी आहे. कांदा उत्पादकांची एवढी ससेहोलपट भारतात भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या धोरणानं झाली. एक जण महाराष्ट्रातला सरकारमध्ये बसलेला दिल्लीच्या विरोधी बोलायला तयार नाही. निर्यात बंदी सहन केली. कांदा उत्पादकांनी 40% निर्यातीवर कर लावला, तो सहन केला. आमचा 40% कर भरल्यावर पाकिस्तानपेक्षा जास्त चढ्या दरानं कांदा कोणी बाजारात घेत नव्हतं. पाकिस्तानचा कांदा विकण्यासाठी ही मदत झाली. 40% आपल्यावर बसवायचा आणि पाकिस्तानच्या कांदा उत्पादकाचा स्वस्त कांदा जगभर विकत द्यायचा, ही व्यवस्था देखील आम्ही न कळत केली. हे देखील केंद्र सरकारचं पाप आहे. आणि म्हणून भगरे सर नावाचे आमचे खासदार तिथं निवडून आले. साधा माणूस, काका चव्हाणांच्या पेक्षा साधा, म्हणजे एकदम साधा, म्हणजे अतिशय साधा. शिक्षक, राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष, लोकांनी डोक्यावर घेतला आणि खासदार केला. खासदार केल्यावर दिल्लीला त्या ठिकाणी जाऊन तिथं आज भगरे सर या सगळ्या प्रश्नांच्या विषयी बोलतात. आदिवासी समाजाचे महाविकास आघाडीचे निर्णय न झाल्यामुळे यावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण भगरे सरांना दिल्लीला पाठवलं. आज दिल्लीमध्ये भगरे सर काम करतायत, पण राज्याचे एक मंत्री महोदय नाशिकला गेले आणि नाशिकला कांदा उत्पादकांची माफी मागितली. सगळा कांदा संपला, लोकांनी विकून टाकला. नंतर काय उपयोग आहे बोलून. नेतृत्व कसं असलं पाहिजे, ज्यावेळी बोलायचं त्यावेळी आपला ठोका टाकला पाहिजे, ज्यावेळी प्रयत्न करायला पाहिजेत त्यावेळी प्रयत्न झाले पाहिजेत. आणि त्यामुळं खानदेशमध्ये असो, नगर जिल्ह्यात असो, पुणे जिल्ह्यात असो, कांदा उत्पादकांच्या बद्दल आमचे कोल्हे साहेब, भगरे साहेब सगळे प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आमच्या हे 8 खासदार दिल्लीत मांडतायत. निलेश लंके हे तर अजबच रसायन आहे. दुधावर उत्तम बोलले. दुधाला आधारभूत किंमत असावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी उपोषण केलेलं. मी जाऊन तिथं सोडवायला नगरला गेलो होतो. रात्री 12-1 वाजता सोडलं त्यांनी उपोषण. काही दिवस त्यांनी केले आणि त्यामुळं आपल्या सर्वांना निलेश लंकेसारखा एक नवा चेहरा लोकसभेत पाठवला. हे कशामुळे झालं माहितीये का?
शरद पवार साहेबांची पुण्याई आपल्या मागे होती म्हणून हे सगळं झालं. आम्ही कार्यकर्ते काही प्रमाणात असू, पण लोकांना माहिती आहे ते शरद पवार हेच नाव माहिती आहे. त्यांना जयंत पाटील माहित नाही, आणखीन कोणी माहित नाही. शरद पवार हेच नाव माहिती आहे. आणि म्हणून शरद पवार साहेबांच्यासाठी जीव देणारी माणसं, आपला जीव ओवाळून पवार साहेबांच्या मागे आयुष्यभर राहिलेली माणसं आमच्या या प्रवासात आम्हाला वेगळ्या ठिकाणी भेटतायत. आणि म्हणून आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले तरी पुन्हा हा पक्ष उभा राहायला लागलाय. आणि मी आपल्याला विश्वास देतो, उद्याच्या महाविकास आघाडीत महत्वाची कामगिरी विधानसभेच्या निवडणुकात आणि नंतर आमचा पक्ष बजावेल. आणि त्यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा अधिक झपाट्याने विकास करण्याचं काम आम्ही सगळे करू. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. वेळ बराच झालेला आहे, आपण सगळे बराच वेळ थांबलाय, याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.